कॅपराऊंड 1चे जे ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ती काल संपलेली आहे आणि येणारी जी पुढची प्रोसेस आहे म्हणजे आता ऑप्शन फॉर्म संपले, मग येणारं तुमचं अलॉटमेंट कसं असणार आहे, सीट ॲक्सेप्टन्स कसं असणार आहे, पुढचे कॅपराऊंड्स कसे कंडक्ट होणार, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ते मी आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅपराऊंडचं जे अलॉटमेंट आहे ना ते नक्कीच काहीतरी स्पेशल असणार आहे. का? कारण का लक्षात ठेवा, प्रत्येकाला वाटत असतं की बाबा काहीतरी आपली लिस्ट आपण भरलेली आहे त्याच्यातून एक चांगलं कॉलेज मिळावं. भरपूर मुलांना वाटत असतं की मला 95% आहेत म्हणजे चांगलंच कॉलेज मिळेल, 90% आहेत चांगलंच कॉलेजेस मिळेल. मग अशा सिच्युएशनमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की कॅपराऊंड 1चं जे अलॉटमेंट आहे ना ते थोडंसं धक्कादायक असतं. हा का, म्हणजे मी ऑब्झर्व काय केलं की भरपूर मुलांचे कॉलेजेसचे जे कट ऑफ असतात ते नक्कीच वाढलेले असतात आणि आपल्याला काय वाटत असतं की माझं 95% आहे म्हणजे मला 94.5चं कॉलेज तरी नक्की मिळेल, परंतु यावर्षी रजिस्ट्रेशन्स असतील, या सगळ्या गोष्टी विचारात घ्या आणि ही गोष्ट तुम्ही मनाशी धरूनच चला की जर समजा माझं जे ड्रीम कॉलेज आहे किंवा माझ्या पर्सेंटेजला मी जे कॉलेज एक्सपेक्ट करत होतो ते जर मिळणार नसेल तर मला पुढचा ऑप्शन काय आहे किंवा मला पुढच्या कॅपराऊंडला काय ट्राय करायला पाहिजे. ठीक आहे, या गोष्टीचा तुम्ही सध्या विचार करा. तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिल्के. सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. आपल्या ज्या कॅपराऊंड 1चं जे कॉलेज लिस्ट भरण्याची जी डेट होती ती 28 जुलै ते 30 जुलैच्या दरम्यान होती. आता तुम्ही जी कॉलेज लिस्ट भरली होती त्या लिस्टमधून तुम्हाला कोणतं कॉलेज मिळतं आहे किंवा काहीच मिळत नाही, या सगळ्याचे जे अलॉटमेंट आहे ते 2 ऑगस्टला म्हणजेच काय रविवारी हे अलॉटमेंट डिक्लेअर होणार आहे, जे खूप महत्त्वाचं आहे. कारण का ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही कम्प्लिटली नवीन आहात. मग आता कॅपराऊंड 1ची लिस्ट भरल्यानंतर तरी तुम्हाला अंदाज आला की ऑप्शन फॉर्म कसा भरायचा आहे. आता तो भरलेला जो ऑप्शन फॉर्म आहे तो आपल्याला एकतर त्याचं अलॉटमेंट आहे ते आपल्याला 2 ऑगस्टला समजणार आहे. मग त्यानंतरचे पुढचे जे 3 दिवस CET सेलने दिले आहेत, 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट या 3 दिवसांमध्ये काय करावं लागतं, 2 गोष्टी कराव्या लागतात. एक म्हणजे जर तुम्हाला अलॉटमेंट झालं असेल तर तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन सीट ॲक्सेप्टन्सचा स्टेटस द्यावा लागतो. फ्रीज बेटरमेंट काहीतरी निवडावं लागतं. ते निवडल्यानंतर तुमच्या स्टेटसनुसार एकतर फ्रीज निवडलं तर कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करून ॲडमिशन तिथं कन्फर्म करायचं, किंवा जर बेटरमेंट केलं तर काही कुठं जावं लागत नाही. 3 दिवसांमध्ये तुम्ही बेटरमेंट करू शकता आणि नेक्स्ट कॅपराऊंडला इलिजिबल. आता CET सेलने काय केलं आहे, याच्यासाठी आपल्या 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट या 3 दिवसांचा वेळ दिला आहे. म्हणजे लक्षात ठेवा 2 ऑगस्टला ज्यावेळी तुमचं अलॉटमेंट येतं त्यामुळे ज्या मुलांना वाटतं की मला फ्रीज करून डायरेक्टली ॲडमिशन घ्यायचं आहे, फक्त 3 दिवसांचा वेळ असतो. ते तुमचं फी वगैरे सगळ्या गोष्टी मॅनेज करणं, डॉक्युमेंट्स कलेक्ट करणं, त्यात इतक्या लांब शहरात पोहोचणं, तिथं ॲडमिशन कन्फर्म करणं, हे 3 दिवसामध्ये थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं. मग त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, बेटरमेंट करा, पुढच्या कॅपराऊंडला जा आणि ट्राय करा. म्हणजे कसं ॲटलिस्ट थोडा तुम्हाला वेळसुद्धा मिळेल. ठीक आहे, हे असणार आहे 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट. सेम असणार आहे पुढचं जे 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट, त्यावेळी कॉलेजला जर फ्रीज केलं तर कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करावं लागणार आहे. आता फ्रीज, ऑटो फ्रीज, त्यानंतर बेटरमेंट, या सगळ्या गोष्टींबद्दल ना एक डेडिकेटेड व्हिडिओ मी बनवेल, जेणेकरून पुढच्या 4ही कॅपराऊंडमध्ये तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस कशी असते हे सगळं समजावून सांगेल. ठीक आहे, आता ज्यावेळी पहिला कॅपराऊंड या ठिकाणी एंड होतो, म्हणजे लक्षात ठेवा 5 ऑगस्टला आपला जो कॅपराऊंड आहे तो आपला एंड होतो. ओके, म्हणजे तुमचा अलॉटमेंट डिक्लेअर होतो, सीट ॲक्सेप्टन्स नक्की होतं आणि तुम्ही 5 ऑगस्टला कॅपराऊंड 1 एंड होणार आहे. आणि 6 ऑगस्टला कॅपराऊंड 1मधून जेवढ्या काही वॅकंट सीट्स राहिलेत, म्हणजे बेटरमेंट आणि फ्रीज सोडून, ज्या ऑटो फ्रीज सोडून ज्या व्यतिरिक्त ज्या सीट्स राहिलेल्या आहेत त्या सगळ्या सीट्स डिक्लेअर होतात 6 ऑगस्टला. ठीक आहे, एक सीट मॅट्रिक्स PDF रिलीज होणार आहे. त्यानंतर सेम अगेन प्रोसेस जशी आपली कॅपराऊंड 1ला रिपीट झाली होती तीच प्रोसेस कॅप 2ला सुद्धा होणार आहे. म्हणजे कॅपराऊंड 2चं जो ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे तो स्टार्ट होतोय 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट. पुन्हा तुम्हाला 3 दिवसांचा वेळ दिला आहे. तुम्ही सेम जशी कॅपला लिस्ट भरली होती तशी एक लिस्ट तुम्हाला भरावी लागते. लिस्ट भरल्यानंतर त्या कॅपराऊंड 2चं जे अलॉटमेंट आहे ते 12 ऑगस्टला डिक्लेअर होतं. आता या ठिकाणी CET सेलने काय केलं, डिक्लेअर झाल्यानंतर 4 दिवसांचा वेळ दिला आहे. मध्ये 15 दिवस, 1 ऑगस्टची एक सुट्टी आल्यामुळे ना 4 दिवसांचा वेळ दिला आहे. जर इन केस तुम्हाला सेकंड कॅपराऊंड नंतर कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं असेल तर फ्रीज किंवा बेटरमेंट तोही तुम्हाला ऑप्शनमध्ये निवडावं लागतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला 4 दिवसांचा वेळ दिला आहे. फ्रीज निवडला तर अगेन त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन या 4 दिवसांमध्ये तुम्ही घेऊ शकता. हे असणार आहे 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्टच्या दरम्यान. ठीक आहे, त्यानंतर सेम आहे 13 ते 17 ऑगस्टच्या दरम्यान तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊ शकता. सेम त्यानंतर कॅपराऊंड 3 इथं आपला कॅपराऊंड 2 एंड होतो. त्यानंतर कॅपराऊंड 3 स्टार्ट होण्याआधी बरोबर 18 ऑगस्टला आपलं कॅपराऊंड 3साठी ज्या वॅकंट सीट्स आहेत कॅपराऊंड 2च्या त्या डिक्लेअर होतात. ती PDF CET सेल रिलीज करणार. अगेन आपला कॅपराऊंड 3 जो आहे तो 19 ऑगस्टला स्टार्ट होणार, 21 ऑगस्टला संपणार. तुम्हाला कॉलेज लिस्ट वगैरे अपलोड करायची आहे आणि 24 ऑगस्टला तुमचं जे कॅपराऊंड 3चं अलॉटमेंट आहे ते डिक्लेअर होणार.
परत तुम्हाला सेम प्रोसेस करायचं आहे, फ्रीज करायचं आहे, बेटरमेंट करायचं आहे की पुढच्या कॅप राऊंडला जायचं आहे, हे 25 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या 3 दिवसांमध्ये ठरणार आहे. ठीक आहे. जर तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर या 3 दिवसांमध्ये जाऊन तुम्ही रिपोर्ट करायचं कॉलेजला आणि ॲडमिशन कन्फर्म करायचं. आणि सेम आपला जो आहे तो नेक्स्ट कॅप राऊंड 4 स्टार्ट होतो, जो फायनल कॅप राऊंड असणार आहे. आणि त्याच्या आधी आपलं 28 ऑगस्टला तुमचं जे सीट मॅट्रिक्स आहे, वॅकंट सीट्स मॅट्रिक्स, ते अगेन रिलीज होतं. ठीक आहे. आणि कॅप राऊंड 4 जो फायनल कॅप राऊंड आहे तो आपला 29 ऑगस्ट ते 31 ऑगस्टच्या दरम्यान कंडक्ट होणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेज लिस्ट भरायची आहे आणि तुमचं जे अलॉटमेंट आहे 3 सप्टेंबरला अलॉटमेंट होणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर लक्षात ठेवा 4 दिवसांचा वेळ दिला आहे, म्हणजे 4 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर यामध्ये जाऊन तुम्ही तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशन कन्फर्म करावं लागतं. आता ही फायनल स्टेप आहे. याच्यानंतर तुम्हाला कुठलाही कॅप राऊंड नाही आहे. त्यामुळे जे काही कॉलेज तुम्हाला कॅप राऊंड 4पर्यंत जे लेटेस्ट अलॉटमेंट झालेलं कॉलेज आहे ते, किंवा जर तुमच्याकडे तुम्ही म्हणजे लेटेस्ट अलॉटमेंट झालेलं कॉलेज असेल ते, किंवा कॅप राऊंड 4ला जर नवीन अलॉटमेंट झाले असेल तर ते तिथं जाऊन तुम्हाला ॲडमिशन 4 ते 7 सप्टेंबर याच्या दरम्यान तुम्हाला कंडक्ट करावी लागते. ठीक आहे. याच्यानंतर आपली कॅप राऊंडची प्रोसेस संपते. तुमचा आणि CET सेलचा जो संबंध आहे तो इथं संपतो आणि तुम्हाला आता यावं लागतं स्पॉट किंवा ILS सीट्ससाठी. ठीक आहे. आता ILS सीट्स म्हणजे काय याच्याबद्दल नक्की व्हिडिओ बनवेल. ILS सीट्सचा जो ऑप्शन फॉर्म आहे, म्हणजे तुम्ही 2 प्रकारे ILSला अप्लाय करू शकता. एक, त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरू शकता, किंवा तुम्ही दुसरा ऑप्शन आहे CET सेलच्या साईटवरतून सुद्धा अप्लाय करू शकता. सजेस्ट करा की कॉलेजच्या वेबसाईटला अप्लाय केलं तर ते थोडं बेटर राहतं. आता भरपूर मुलं कॉलेजेस काय करतात तर ILSचे फॉर्म्स आहेत ना ते रिलीजच नाही करत. मग त्या सिच्युएशनमध्ये आपण CET सेलच्या साईटवरती सुद्धा इन्स्टिट्यूट लेवलचा फॉर्म भरू शकतो. आणि त्याच्यासाठी त्यांनी तारीख दिलेली 3 ऑगस्टला ते ओपन होतात आणि 7 सप्टेंबरला एंड होतं, म्हणजे जवळजवळ 1 महिन्यापेक्षा जास्त वेळ दिलेला आहे. ठीक आहे. मग त्यानंतर जे आपली पुढची प्रोसेस आहे ILS सीट्स आणि व्हॅकंट सीट्सचा जो राऊंड आहे त्याच्यासाठी त्यांनी बरोबर 8 दिवसांचा वेळ दिला आहे. 8 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर हा सगळ्यात क्रुशियल टाईम आहे, कारण काही 8 दिवसांच्या टाईम पिरियडमध्ये सगळ्या कॉलेजेसचे स्पॉट राऊंड आणि ILS राऊंड जे आहेत ते कंडक्ट होणार आहेत. ठीक आहे. आता एकाच वेळी ILS आणि स्पॉट कंडक्ट होतात, त्यामुळे होतं का भरपूर पालकांना काय होतं मल्टिपल ठिकाणी स्पॉट किंवा ILS वगैरे अटेंड करता येत नाही. ठीक आहे. आता 8 ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान स्पॉट ILS कंडक्ट होणार. आणि लास्ट ॲडमिशन कॅन्सलेशन डेट ही सगळ्यात महत्त्वाची आहे. लक्षात ठेवा ही ॲडमिशन कॅन्सलेशन डेट काय महत्त्वाची आहे. समजा एखाद्या मुलाने कॅप राऊंडमध्ये ॲडमिशन घेतलं असेल, स्पॉटला त्याला दुसरीकडे ॲडमिशन मिळालं, मग साहजिकच काय करणार तो कॅपची सीट त्याला कॅन्सल करायची आहे. मग ती कॅन्सल करायची लास्ट डेट आहे ती आहे 13 सप्टेंबर. त्याच्या आधी जर त्याने ॲडमिशन कॅन्सल केलं तर त्याची पूर्ण फी आणि डॉक्युमेंट सगळं कॉलेज ते म्हणजे तुम्हाला रिफंड वगैरे सगळे मिळतं. ठीक आहे. ही ॲडमिशन कॅन्सलेशन डेट आहे. आणि फायनली सगळे कॅप राऊंड स्पॉट ILS हे जे कमेंट करायची जे डेट आहे ती आहे 15 सप्टेंबर. म्हणजे लक्षात ठेवा 15 सप्टेंबर साहजिकच ती कॉलेजेस वगैरे सगळे येतात गणपतीच्या सुट्ट्यानंतरच चालू होतील, त्यामुळे 15-16 सप्टेंबर नंतर तुमचे कॉलेज स्टार्ट होणार आहे आणि त्यानंतर आपलं फर्स्ट इयर इंजिनिअरिंग स्टार्ट होतं. ठीक आहे. आय होप तुम्हाला ही जी प्रोसेस आहे ती थोडक्यात समजली असेल. एवढं काम करा की व्यवस्थित अपडेटेड राहा, कुठलीही गोष्ट तुम्ही मिस करू नका. मी चॅनलवरती सगळ्या गोष्टी पूर्ण 4 कॅप राऊंड स्पॉट ILS या सगळ्या गोष्टी कव्हर करणारच आहे. जे काही डाऊट्स असतील ते कमेंट्समध्ये कळवा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.